मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण काळात रस्त्याच्या बाजूची अनेक वृक्ष तोडण्यात आली, मात्र नव्याने झाडे लावण्यात आली नाहीत। ही बाब हेरून कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी जयवंत दरेकर यांनी राज्याचे बांधकाम मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे महामार्गावर वृक्ष लागवड व्हावी अशी मागणी केली होती। या कामी त्यांनी सामाजिक नेते काका कदम व इतर सामाजिक संस्थांची मदत घेतली होती। शासनाने जयवंत दरेकर यांच्या मागणीची दखल घेऊन कासू माणगाव चिपळूण अशी वृक्ष लागवड सुरू केली आहे। या वृक्ष लागवडीवर जनतेने लक्ष ठेवावे असे आवाहन जयवंत दरेकर यांनी केले आहे। सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की आपण वाहिनीवर आम्हाला कोकण विकास समिती, फक्त कोकण विकास समिती त्याच्यामध्ये भाग घेते अशातला भाग नाही, तर कोकणातल्या अनेक संघटना त्याच्यामध्ये विशेषतः जनाक्रोश समिती देखील आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून कोकण विकास समिती आणि जनाक्रोश समिती आणि अनेक कोकणातील संघटना, मुंबई गोवा हायवे असेल किंवा कोकणाचे अनेक प्रश्न असतील, ते हाताळत असताना गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळेला शासनाच्या लक्षात आणून दिलं की आपण मेगा हायवे बनवा, परंतु मेगा हायवे बनवत असताना जी रुंदीकरण करत असताना जी नॅचरल झाडं होती, मग त्याच्यामध्ये वड असेल, पिंपळ असेल, पिंपळ असेल, चिंच, जांभूळ अशा प्रकारची जी नॅचरल झाडं जी सावली पण देतात आणि फळं पण देतात, अशी झाडं तोडली गेलेली आहेत। मग अशा वेळेला ही झाडं शासनामार्फत पुन्हा लावली जावीत आणि त्याचं संगोपन देखील करण्यात यावं असं गेल्या वर्षी आम्ही तत्काल सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या आम्ही लक्षात ज्यावेळेला आणून दिलं आणि एकत्र मीटिंग झाली होती, त्यामध्ये कोकण विकास समितीचे सदस्य आणि जनक्रोश समितीचे सदस्य देखील हजर होते। आम्ही माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या लक्षात आणून दिलं, साहेब आपण झाडं लावा, परंतु ही झाडं कमीत कमी 4 ते 5 वर्षाच्या वयोमानाचे असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये वड, पिंपळ, उंबर, चिंच, जांभूळ ही झाडं फक्त सावली देणार नाहीत तर केवळ फळं पण देतील, अशा प्रकारे आम्ही त्यांना विनंती केली होती। मग त्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांसमेत मीटिंग लावून त्यांना काही निधी पण दिला होता आणि त्याला 1 वर्ष आता नुकतं झालेलं आहे। आता ह्या गोवा हायवे कोण जात असताना असं लक्षात येतंय की खऱ्या अर्थाने शासनाने काही अंशी पूर्तता केलेली आहे। चांगल्या प्रकारची झाडं दिसत आहेत, 2-2, 4-4 वर्षाची झाडं, आंबा त्याच्यामध्ये, पिंपळ आहे, जांभूळ आहे, उंबर आहे, जी खऱ्या अर्थाने कोकणाचा विकास, कोकणाचे नैसर्गिक विकास घडण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार आहे। माझी सर्व कोकणातील आणि ह्या मेगा हायवेवरील मायबाप जनतेला, त्याचप्रमाणे कोकणातील कोकण विकास समितीचे कार्यकर्ते असतील, जनआक्रोश समितीचे कार्यकर्ते असतील किंवा त्या संबंधित स्थानिक गावातील मायबाप सदस्य असतील, त्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्या पुढच्या भागापासून झाडं लावली गेली आहेत। कुठे असं तर नाही ना, शासनाने एखाद्याला कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टर लक्षात ठेवा 1000 झाडं लावायला दिलं असेल, त्याच्यातली समजा त्याने 800 झाडं लावली, फायदा त्याचा आहे, शासनाचं नुकसान आहे, आपलं नुकसान आहे, आपली नैसर्गिकता आपली कमी होणार आहे। मग आपण सतर्क राहायला पाहिजे। आपण सतर्क राहिलो तर खऱ्या अर्थाने एका दुसऱ्या ठिकाणी जर गॅप राहिला असेल तो गॅप भरून निघेल। म्हणून माझी ह्या मुलाखतीच्या योगाने सर्व मायबाप कोकणकरांना, मेगा हायवेवरील मायबापांना, सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आपण देखील ह्या वृक्ष लागवडीवर आपण लक्ष दिलं पाहिजे। यावर्षीच नसून आणखी येणाऱ्या 2 वर्षांमध्ये त्या झाडाची संगोपन कशा प्रकारे केलं जातंय, शासन करतंय की नाही करतंय, पुढच्या वेळेला दिवाळीनंतर पाणी घातलं जातंय की नाही घातलं जातंय, जेणेकरून 1-2 वर्ष सतत पाणी जर घातलं गेलं तर येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये नैसर्गिक सुबत्ता आपल्याला ह्या मेगा हायवेवर पाहायला मिळेल। म्हणून सगळ्यांनी सतर्क राहायला, सगळ्यांनी लक्षात ठेवा, कोकणकरांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। शासन काम करतंय, परंतु आपली देखील एक बांधिलकी आहे, जबाबदारी आहे की आपण देखील लक्ष देणं गरजेचं आहे। शासन खर्च करतंय, परंतु असं व्हायला नको कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी आपला स्वतःचा फायदा बघू नये। म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या वाहिनीचं मी आभार मानतो। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।